नमस्कार मंडळी, तुम्हाला देखील कधी कधी संध्याकाळी भाजीला काय बनवावं हा प्रश्न पडतो का? किंवा कधी स्वयंपाकाचा कंटाळा येतो आपल्याला? तर अशा वेळी झटपट बनणारा हा खानदेशी पदार्थ मेथीच्या पोळ्या आणि शेंगदाण्याची चटणी आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं पीठ आपण भिजवून घेऊया. त्यासाठी आपल्याला मेथीचं, गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ लागणार आहे. पिठांच्या ॲक्युरेट प्रमाणासाठी डिस्क्रिप्शन बघा. यामध्ये आपण हळद आणि मीठ मिक्स करून पीठ मळून घेऊया. मेथीचं पीठ हे मेथीच्या बी पासून बनवलं जातं. ते सहज बाजारात उपलब्ध देखील आहे किंवा तुम्ही मिक्सर मधून देखील बारीक करून घेऊ शकता. मेथी ही आरोग्यासाठी आणि पचनासाठी लाभदायी आहे. तसेच ती मधुमेहींसाठी अतिशय उपयुक्त आहे. आपलं पीठ मळून झालं आहे. आता आपण हे 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात आणि चटणी करून घेऊ. आता आपण चटणीसाठी मध्यम आचेवर शेंगदाणे खरपूस भाजून घेऊया. आता आपण मिरची भाजून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची कमी अधिक करू शकता. आता ही चटणी आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायची आहे. त्यासाठी आपण मिक्सर मध्ये भाजलेले शेंगदाणे, मिरची, मीठ आणि कोथिंबीर टाकूयात. तुम्ही त्यामध्ये लसूण घालू शकता. आता ही चटणी जरा जाडसरच वाटायची आहे. आता थोडं पाणी टाकून आपण परत एकदा मिक्सर मधून काढून घेऊया. चटणीच्या कन्सिस्टन्सीसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त टाकू शकता. आता या चटणीला वरतून फोडणी देऊयात. त्यासाठी तेलामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकू आणि ही नंतर फोडणी आपण चटणीमध्ये मिक्स करू. अशा पद्धतीने आपली ही शेंगदाण्याची चटणी तयार आहे. 10 मिनिट झालेले आहे आणि आपलं पीठही चांगलं भिजलेलं आहे. आता आपण त्याच्या पोळ्या करून घेऊयात. मेथीच्या पोळ्या या आपल्याला नॉर्मल पोळ्यांसारख्याच बनवायच्या आहेत. आता या मेथीच्या पोळीला दोन्ही बाजूंनी तेल लावून चांगली भाजून घेऊयात. अशा प्रकारे आपली मेथीची पचायला सुलभ आणि पौष्टिक पोळी तयार आहे. अशा प्रकारे अगदी 15 मिनिटात बनणारा हा पदार्थ अतिशय टेस्टी देखील आहे. नक्की करून बघा. ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग आणि रुचकर रेसिपीमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, हॅपी कुकिंग.